ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि महत्त्वाची बातमी कोल्हापुरातनं राहुल गांधी यांचं आगमन कोल्हापुरात झालंय। मात्र त्यांच्या विरोधात निदर्शनंही इथे झालेत। भाजप पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे घेऊन ही निदर्शनं केली आहेत। सावरकरांवरील वक्तव्याविरोधात ही निदर्शनं करण्यात आली। एकीकडे आपण बघतोय राहुल गांधी यांचं कोल्हापुरात आगमन झालंय, तर दुसरीकडे भाजपच्या वतीनं काळे झेंडे घेत ही निदर्शनं करण्यात आली। यावेळेला पोलिसांनी या सर्व महिलांना आणि महिला भाजप कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। मात्र अतिशय आक्रमक होत हाती फलक घेत सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत हे आंदोलन करण्यात आलं। अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांच्याकडनं। विशाल, नेमकं कुठे हे आंदोलन पार पडलेलं आहे आणि काय या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं? प्रज्ञा, कोल्हापुरात राहुल गांधी हे आज कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। मात्र ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी दाखल होत असताना भाजपकडून काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्यात आलेली आहेत। अमेरिकेमध्ये आरक्षणाच्या विरोधात जे वक्तव्य केले गेले त्याच्या विरोधात हा निषेध जो आहे तो निषेध नोंदवलेला आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला राहुल गांधी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्याला भाजपकडून विरोध देखील करण्यात आलेला होता। अनेक हिंदुत्ववादी संघटना देखील याला विरोध दर्शवला होता। आज राहुल गांधी हे जे या सभास्थळी पोहोचत असताना नागाळा पार्क या ठिकाणी काळे झेंडे दाखवून त्यांच्या या दौऱ्याला विरोध देखील केलेला आहे। भाजपने तीव्र निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।